एक धक्कादायक बातमी बदलापूरमधून समोर येते। एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय तर आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। आरोपीने घरामध्ये जात तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली तर मुलीची आई कामावरून घरी आली असताना ती आईशी काहीही बोलत नव्हती, घाबरलेल्या अवस्थेत होती। आईने मुलीला विश्वासात घेतल्यानंतर या मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला। या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून बदलापूर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। दरम्यान सध्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी किरण तेलगोटे यांच्याकडून। किरण, खरं तर हा संपूर्ण जो प्रकार आहे अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे, काय आहे नेमका घटनाक्रम? नक्कीच कृपा, अत्याचाराच्या घटनेने बदलापूर शहरामध्ये जे शहर आहे ते पुन्हा हादरलेलं आहे। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे आणि 55 वर्षीय जो अत्याचार करणारा व्यक्ती आहे, विशेष म्हणजे ती मुलगी गतिमंद आहे। ही मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपीने घरामध्ये जाऊन तिच्यावरती जबरदस्तीने अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी देत हा अत्याचार केलेला आहे आणि आईशी या संदर्भात कुठलंही बोलू नको किंवा कोणाला सांगू नको असं या पीडित मुलीला या आरोपीने धमकावलं होतं। आणि या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तक्रारीवरून बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। दरम्यान सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडी रवानगी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी एका खासगी शाळेमध्ये 2 अल्पवयीन विद्यार्थिनींची झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर बदलापूर शहरात पुन्हा ही घटना अशा घडत असल्याने संताप जो आहे तो सर्वत्र व्यक्त केला जात आहे। कृपा जी, निश्चितच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।